आज गुरुवार 4 जुलै, गुरु दत्तात्रेयांचा गुरूंचा वार. सगळ्यांना शुभेच्छा. काल आपण 61वा श्लोक पाहिलेला होता, तर 62वा सुरू करायचा आहे आज. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. काल आपण असं पाहिलेलं होतं की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी हा परमेश्वर आहे, हृदयामध्ये आहे, आणि तो सर्व मायेनं बनवलेल्या यंत्रावर आरूढ. सगळे जीव हे मायेनं बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत, किंवा शंकराचार्य म्हणलेले होते की आपल्या मायेनं त्यांच्या कर्मानुसार त्यांना फिरायला लावतो. शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेला असतो. प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी आहे. तर याच्याबद्दल थोडंसं 1-2 मिनिट बोलूया आणि मग आपण पुढचा श्लोक घेऊ. एक छोटासा किस्सा सांगणार आहे की आपण परमेश्वर कसं आपल्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवतोय म्हणा, किंवा सगळं तोच करतो आहे. तर आपण कुठेही काम करत असतो आणि कामाच्या ठिकाणी आपल्यापेक्षा कोणतरी वरिष्ठ असतात आणि त्यांच्या आज्ञेनुसार सगळं चालतं. आपल्या मनाचा काही कारभार तिथं चालत नाही. तसं एका कार्यालयात पगारवाढीच्या गोष्टी चालल्या होत्या. आता हल्ली तर सारखे संप बिंप करायचे पाहतो आपण, आणि मग किती पगारवाढ व्हावी याच्या काही अपेक्षा बोलल्या जात होत्या. तर एकानं विचारलं, किती पगारवाढ मिळाली तर पुन्हा पगारवाढ मागणार नाही, वाटेल तेवढा आकडा सांगा. पण एकही उत्तर देण्यास तयार नव्हता किंवा धीर करत नव्हता. असं का झालं? तर सर्वांना उत्तर एकच, येथील प्रत्येक प्राणीमात्राचे हात पाय एवढंच काय, पण शरीरातील प्रत्येक इंद्रिय हे परमेश्वराची शक्ती नियंत्रित करीत असतं. आणि आपण कुठेही जाऊ नये हे जरी आपल्याला कळत असलं तरीसुद्धा पाहू काय होतंय ते. पाहू नये ते आपण पाहतो, ऐकू नये ते ऐकतो, आणि याउलट जे करावं ते कळत नाही, ते कळतही नाही, आणि कळत असूनही केलं जात नाही. पाहणं ऐकणं होत नाही, आणि त्या सर्व गोष्टी वेळ टळून गेल्यावर आपल्या लक्षात येतात. कारण त्या शक्तीनंच आपल्याला बंधनात घातलेलं असतं. म्हणजे आपल्या मनाला पाहिजे तसं आपण वागायचं ठरवलं तरी वागू शकत नाही, आणि मोकळं सोडलेलं असलं तरी आपण मोकळं राहू शकत नाही. कारण जी परमेश्वराची जी इच्छा आहे तेच सगळं घडत असतं. त्याच्या इच्छेप्रमाणेच आपण वागत असतो. आणि आपलं वाईट व्हावं अशी कधी परमेश्वराची इच्छा नाही.
काल आमचे जावई म्हणाले की इकडे सगळं आता या खंडामध्ये सुद्धा, युरोप खंड किंवा बाहेरच्या सगळ्या खंडांमध्ये यवनांची किंवा मुस्लिमांची संख्या वाढत आहे आणि पूर्वीसुद्धा त्यांचंच आक्रमण आपल्या देशावर किंवा सगळ्यांवर झालं होतं. अजूनही ते आपल्यावर सत्ताधीश होऊ पाहत आहेत वेगवेगळ्या मार्गाने, धाक दपटशाही करून. तर म्हणे परमेश्वरानंच त्यांना निर्माण केले ना, मग का बरं परमेश्वराने तशांना निर्माण केलं? आता इथं प्रश्न हा असा आहे की त्या लोकांनी जे काही पूर्व कर्म केलेलं असेल त्यानुसार त्यांना आता जन्म मिळालेला आहे आणि तीच त्यांची अजून अपुरी इच्छा ते पूर्ण करून घेत असतात. परमेश्वर काही त्याला म्हणत नाही की तू वाईट वाग म्हणून. आता रस्ते छान बनवलेत बघा, एक्सप्रेस हायवे बनवले. कशासाठी बनवले? की तुम्हाला वेगानं लवकर जाता यावं. पण त्याचा लोक गैरफायदा घेत आहेत. काय घेत आहेत? इतका वाघ अडवत आहेत वेग की शेवटी अपघात व्हायला लागले. म्हणजे चांगली गोष्ट केली समजा आपल्या मंत्र्यांनी, जे त्याचे अधिकारी आहेत त्यांनी, पण त्याचा गैरवापर करणं हे आपण करत असतो. मग हे अपघात का होतात? का रस्ता तयार करणाऱ्यानं लोकांचे अपघात होण्यासाठी हा रस्ता तयार केला का? नाही. तर रस्ता हा मार्ग दाखवणार आहे. त्या रस्त्यावरून सगळ्यांना जायचं आहे. प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीनुसार किंवा आपापल्या स्वभावानुसार मार्ग आक्रमण करत असतो आणि त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. इथे मी अगदी कटाक्षानं पाहिलं आहे की जरी त्या झेब्रा क्रॉसिंगवरून आपण चाललेलो असो किंवा निम्म्या रस्त्यात आलेलो असू, दोन्हीकडनं वाहनं आली तर कोणीही भरधाव वेगानं असे पुढं जात नाहीत. समजा स्त्रिया, लहान मुलं लांब असतील, जे तिथून जात असतील, अगदी झेब्राच असेल असं नाही, कुठूनही जात असतील तरी गाड्या थांबवल्या जातात. तर हे नियंत्रण स्वतःच करायचं आहे. ते जर आपण केलं नाही तर मात्र ही संकटं आपल्यावर येत असतात. आणि म्हणून आपण पेरलं तसं उगवतं, तर आपण चांगलं पेरलं पाहिजे, तरच मग चांगलं उगवलं जाईल. म्हणून आता भगवंत सांगतायत की सगळं काय आहे, जरी हा भगवंत करत असला तरी आपलं कर्म हे महत्त्वाचं आहे ना. आपण चांगलं करायला पाहिजे ना. आपल्याला जन्म दिलेला आहे, एवढा मनुष्य जन्म मिळाला तर आपण त्याचं सार्थक करायला पाहिजे. म्हणून भगवंत सांगतायत आता 62व्या श्लोकात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतिम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तम एव शरणं गच्छ. म्हणून तम म्हणजे त्याला, अर्थात त्या परमेश्वराला. शरणं गच्छ, तू शरण जा. का बरं? कसा जा? सर्वभावेन भारत. अहो, आपल्यामध्ये अंतःकरणापासून त्याच्याबद्दल भाव असला पाहिजे. नाही तर मग एक काय म्हणू आपण, कृत्रिम रीतीनं वरवरच्या ह्यानं एक करायची म्हणून ती पूजा, करायचं म्हणून परमेश्वरासाठी, त्याचा काही उपयोग नाही. त्याला शरण जाताना सुद्धा पूर्ण शरणागती आपली पाहिजेल आहे. तत्प्रसादात, आणि त्याच्याच प्रसादामुळं, त्याच्याच कृपेमुळं पराम शांतीम, परमशांती आणि स्थानम, म्हणजे असं तुला स्थान मिळेल, परमस्थान मिळेल की शाश्वतम प्राप्स्यति. परम स्थानम शाश्वतम प्राप्स्यसि. एक तुला स्थानही मिळेल आणि शाश्वत असं स्थान मिळेल. जसं ध्रुव बाळाला तो काय म्हणतो की मला अशी जागा द्या की जिथून मला कोणी उठवणार नाही. ते परमस्थान आहे, ते शाश्वत स्थान आहे आणि ते त्याला मिळालेलं आहे. तसंच आपल्याला सुद्धा मिळेल. आता कालचं तुम्ही त्या कीर्तनात ऐकलं असेल की भाववर्ण तर किती किती गीतं आहेत नाही का. म्हणून ते मला फार आवडलेलं होतं. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लोक त्याच्यावर आणि असे रचना केलेली आहे की लाकडाचा देव त्याला आगीचा भेव, कागदाचा देव त्याला पाण्याचा भेव, देव अशानी. म्हणजे आपण जर असं म्हणत राहिलो
की देवच घाबरतोय, मग त्याच्याबद्दल कशाला आपण आस्था ठेवायची. तसं नाही, तोच सगळं करतोय, त्याच्या हातातच आपली सगळी सत्ता आहे. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी आपण पूर्ण शरणागती पाहिजे, पूर्ण शरणागती पाहिजे. तरच आपल्याला शाश्वत असं स्थान मिळेल आणि त्याच्या कृपेनं आपल्याला परमशांती पण मिळेल. पण पूर्ण श्रद्धा पाहिजे, खात्री पाहिजे की मला हा म्हणजे मी जे करतोय त्याच्यासाठी किंवा त्याला उद्देशून करतो, त्याला अर्पण करतोय, हे पूर्ण शरणागत भावानं करायला पाहिजे. म्हणून पूर्ण पूर्ण त्याचं एक छान केलेलं आहे, बावकर म्हणून आहे त्यांनी. पूर्णत्वान च पार्थ तू शरण जा, त्या सर्व भावातही भावानेही शांती श्रेष्ठ व मोक्षही मिळतसे त्याच्या प्रसादातुनी. आता शाश्वत पद म्हणजे काय? मोक्षप्राप्ती. का मोक्षच पाहिजे? लोक म्हणतात बरं आहे की अजून पुढचा जन्म कुठला तरी मिळेल. आत्ता आपल्याला मानव जन्म आहे म्हणून छान वाटते हो. कल्पना करा, मी तर नेहमी अशी म्हणजे लोकांना म्हणते की कल्पना करूया आपल्याला जर अमुक अमुक दुसरा जन्म मिळाला. आता तोच आमच्या इथे बाहू आहे छान कुत्रा, खरंच छान वागतोय तो, अगदी काहीच नाही. आता उठल्या उठल्यासुद्धा सकाळी त्यानं प्रयत्न केला की मी त्याच्याबरोबर खेळावं. त्याला म्हटलं आत्ता नाही मला खेळायला वेळ, शांत शांत बसतो तो. पण तरीसुद्धा त्यांना बिचाऱ्यांना, त्या मुक्या जनावरांना बोलता येतं का हो? आपल्या भावना सांगता येतात? म्हणजे खरे ते स्थितप्रज्ञ आहेत म्हणायला पाहिजे. की नाहीतर आपण असतो तर लगेच, आपलं लहान मुलं असतं तर म्हणलं असतं काय आत्ता वेळ नाही आहे, मला खेळायचंय, एकदा तरी खेळ, दोनदा तरी खेळ, मग मी हेच करीन, मग तेच नाही तर रडं काढतील. पण तरीसुद्धा आपला जीव व्याकुळ होतो की नाही, की ह्या मुक्या प्राण्यांचा जन्म बिचाऱ्यांचा, त्यांना भूक लागली तरी ते करतात, फक्त त्यांच्या काही भावना व्यक्त करतात पण बोलता येत नाही. म्हणून भाव महत्त्वाचा आहे. आणि त्या भावाने आपण जर शरणागत भावाने अंतःकरणापासून जर सगळं, म्हणून ते म्हणतात ना, गावे भावे जनासी सांगावे. म्हणजे कसं नाम सदा बोलावे, सतत नाम बोलत राहिलं, देवाचं नाव गात राहिलं, त्याचं गुणगान गात राहिलो, सतत ऐकत राहिलो, गात राहिलो आणि भावपूर्ण रीतीनं, तर मग आपल्याला परमशांती मिळणार आहे. मोक्ष एकदा मिळाला, पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायला नको. आत्ता वाटतं बघा, क्षणभर वाटतं की काय हरकत आहे, पुन्हा जन्म. पण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अहो त्या यातना साध्या नाही आहेत, आईलाही कमी नाही आहेत आणि मुलाला, ते बाळाला तर मुळीच नाही. त्यापेक्षा परमस्थान आपल्याला प्राप्त झालेलं बरं. बघूया तर समश्लोकी पाहू. त्या तेची सर्व भावे तू जाई शरण पावसी, त्याच्या कृपे बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत. तुला शांतीचं शाश्वत स्थान मिळेल. आज ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग, महोदयी का गांग रिगाले जैसे, मग तयाचे नि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे, कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपीच रमशी. कालेच ज्ञानदेवांनी तसं सांगितलं होतं की परमेश्वराला शरण कसं जायचं आहे, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं. जशी एखादी कांता, एखादी पत्नी आपल्या पतीला सर्वस्व अर्पण करते, तितक्या भावनेनं शरणागत पाहिजे. तिये निजात्मा पदी चारावो, हो नि ठाकरसी अव्ययो, म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तू गा. त्या लक्ष्मीनाथाला तू पूर्ण शरण जा. तुकाराम महाराज काय म्हणतो मग, त्या ते शरण जावे काया वाचा मने. यांची एक वेगळीच पद्धत आहे, थोडक्यात पण इतकं छान सांगतात बघा. भावे गा अनन्य अनन्यानी. आपणही अनन्य व्हायचे आणि त्या अनन्याला आपण शरण जायचे. भावभक्ती होय राहे चिरंतन, ऐसे ये मागून ऐसे घे मागून प्रसादास. भावभक्ती बोध चिरंतन, चिरंतन पाहिजे सगळं.
त्याच्या आशीर्वादे शांती प्राप्त होय. जे पद आलय शाश्वताचे, ऐसा लाभ जाणा न सोडी अर्जुना. तुका जैसा मना समर्पित. तुकानं जसं मनापासून समर्पित केलं. एक एक असं संतांचं डोक्यात बसतंय बघा. किती संकट आली, सगळं आयुष्यच त्याचं खडतर गेलं, पण त्याच्यातून सतत त्यांनी स्मरण सोडलं नाही. परमेश्वरच त्याला सतत साथ देत होता. आणि म्हणून परमेश्वराची जर आपल्या मनामध्ये चांगली भावना असेल, भाव असेल, विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर या संकटांचं त्यांना काही वाटतच नव्हतं. म्हणून पूर्ण त्याला शरणागती पाहिजे. वामन पंडित म्हण, त्या तेची जाई शरण या भावे की समस्त. त्या तेची जाई शरण या भावे की समस्त तो. तत्प्रसादे थोर शांती पद शाश्वत पावसी. त्याच्या प्रसादाने तुला परम शांती मिळेल आणि शाश्वत पद मिळेल. मुक्तेश्वर म्हणतात, भारता सर्व भावे करुनी शरण होय मज लागोनी. तो म्हणजे कोण? तो म्हणजे मीच आहे ना. माझा प्रसाद पाहुनी पद शाश्वत पावसी. आपल्याला प्रसादाची किती आवड असते बघा. अगदी कुठेही गेलं ना तरी आपण तो प्रसाद डावलून जायचं नाही. तो प्रसाद भगवंताचा खरंच हा तर प्रसाद चिरशांतीचा आणि मोक्षाचा प्रसाद जर मिळाला तर काय उणं आपल्या आयुष्यात. म्हणजे पुढं काही आपल्याला उरणारच नाही आहे. आपण एकरूप होऊन जाणार. तो आणि मी एकच. कीर्तने म्हणतात, तस्मात् त्या प्रति भारता शरण तू जा सर्व भावे कसा. होई त्यास अनन्य अन्य मग तू होशील सांगे कसा. अनन्य होशील म्हणजे अन्य म्हणजे नाही, अन्य. त्याच्याहून तू दुसरा राहणारच नाही आहेस. अनन्य शरण. होई त्यास अनन्य अन्य मग तू होशील सांगे कसा. होता या परिथोर शांती वरुनी बा तत्प्रसादे सुखे. यत्ना वाचुनी शीघ्र शाश्वत पदा तू पावसी हे निके. तर तू शाश्वत अशा पदाला प्राप्त होशील. हे लक्षात. अनंत तनय म्हणतात, सर्व भावे तू त्याच विश्वपाला. शरण जाई ध्याऊनी सदा त्याला. प्रसादाने त्याच्याच परा शांती. स्थान शाश्वत मिळतील तुला अंती. मारुलकर म्हणतात, यास्तव पार्था वीरा भक्ती भावे प्रभूस शरण रहा. त्याच्या कृपा प्रसादे शांती सुस्थान पावशील महाशांती तू मिळवशील. डॉक्टर खैर म्हणतात, सर्वस्व त्या समानुनी शरण तयासीच नित्य तू जाई. त्याच्या कृपा प्रसादे शाश्वत गती परमशांत तू मिळवी. असं वाटतं एक दिवस सगळ्यांचे घ्यावेत. चव्हाण म्हणतात, भरत कुलोत्पन्ना त्या जा शरण सर्व भावानी. प्रसादे त्याच्या मिळवून चिरशांती शाश्वत पद गाठशी. मोरोपंत म्हणतात, जाई शरण तया ते सर्व भावेन यामधी भ्रांती. त्याच्या प्रसाद योगे शाश्वत पद थोर पावसी शांती. तुलसीदास म्हणतात, होय सदा वाके सरन अर्जन तू सर्व भाय. अविनाशी धीर शांतीपद त्या प्रसाद ते पाय. ता म्हणजे त्याच्या प्रसादाने पाय म्हणजे पाव. प्रज्ञानानंद म्हणतात, तयालाच तू शरण जाई जा समग्र तो या भावाने. थोर शांतीपद शाश्वत पावसी त्याच्या प्रसाद योगाने.
थोर शांतीपद परम पावसी त्याच्या योगाने, प्रसाद योगाने. त्याचा प्रसाद मिळाला की तू थोर शांतीपद हे प्राप्त करशील असं आपल्याला सांगताय. शंकराचार्य काय म्हणतात बघा. हे भारता, हे अर्जुना, तू सर्व भावाने सर्व प्रकारे ईश्वराला शरण जा. अर्थात सर्व दुःखांचा नाश करण्यासाठी काय काय करायला पाहिजे. वाणी, मन आणि शरीर म्हणजे काया वाचा मनाने सर्व प्रकारे त्या ईश्वराचा आश्रय कर. त्या ईश्वराच्या अनुग्रहामुळे सर्वोत्तम शांतीप्रत अर्थात उपरती होऊन शाश्वत ठिकाणी म्हणजेच विष्णूच्या परमश्रेष्ठ नित्य धामाला तू प्राप्त होशील. कित्येक हे सगळे भक्त होऊन गेले, संत होऊन गेले. ते त्या देवाशी आणि त्याच्याशी इतके जोडले गेले, एकरूप झाले की नंतर ते भिन्न राहिलेच नाहीत. त्यांचं म्हणजे आपण ज्ञानदेव म्हणतो, ज्ञानेश्वर म्हणतोय, म्हणजे ईश्वर म्हणतोय, नुसतं ज्ञाना नाही म्हणत. तर ते ईश्वरच झाले, सगळे एकरूप झाले. आणि हे सगळं तुला आता मी गुह्य ज्ञान सांगतोय ते कसं आहे हे आता पुढच्या श्लोकात पाहायचे. म्हणजे आपला आत्मविश्वास पाहिजे, भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे की मी त्याच्या, आणि मनात असं संशय किंवा कणभर सुद्धा असा अविश्वास किंवा आपली श्रद्धा ढळू द्यायची नाही. म्हणजे मग आपल्याला पूर्ण कृपा त्याची लाभते. आता जसं भगवंताला पूर्ण शरण का जायचं, तर आपण मगाशी सांगितलं तसं समजा एखाद्या कार्यालयात कार्य करत असू आणि आपले जे वरिष्ठ आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की एवढं एवढं सगळं मला आज डाटा किंवा सगळी माहिती ही पूर्ण 1 दिवसात 2 दिवसात पूर्ण काढून द्या, कारण पुढे सबमिशन असतं. कॉलेजेसमध्ये सुद्धा ती नॅक वगैरे कमिटी असायची. तर आपला एक मुद्दासुद्धा त्यात राहू द्यायचा नसतो, कारण पॉईंट वाढत जातात. तसंच आहे आपलं सुद्धा, की आपण सुद्धा परमेश्वराला सगळं द्यायला पाहिजे. त्याच्यात एवढंसं सुद्धा काही राखता कामा नये. आणि जो कनिष्ठ अधिकारी असेल किंवा वरिष्ठाच्या नेक्स्ट असतो, आधी याचा असतो, त्यानं सगळं दिलं वरिष्ठांना की वरिष्ठ एकदम खुश होतात की नाही, वा म्हणतात, खूप छान केलं, आता काहीच काळजी नाही. ते खूप छान केलं या शब्दातनं सुद्धा आपल्याला किती आनंद मिळतो. घरामध्ये सुद्धा बघा ना, घरात आपल्याला आपण मुलांना काहीतरी सांगतो आणि तो मुलगा मुलगी इतकं छान करून आणते जे काय सांगितलं असेल तसं. मग आईवडील खुश होतात ना की वा अगदी सुंदर केलंस तू, काय तुला पाहिजे ते मी देईन. आता इथल्या व्यवहारातल्या आपण काय छोट्या छोट्या गोष्टीच मुलं मागत असतात. तसं भगवंत सुद्धा म्हणते तुला काय पाहिजे, तर परम शांती पाहिजे, मला चिरंतन असं शाश्वत स्थान पाहिजे. आणि म्हणून तो आपल्याला सगळं देत असतो. ज्ञानदेवांनी तर पती सेवा आणि निष्ठा आहे तर किती वेळा समजावून दिलेलं आहे आपल्याला. तसंच सामान्य स्त्रीला सुद्धा जी अगदी पतिपरायण असते, सावित्री असेल, अहल्या असेल, द्रौपदी, या सगळ्यांनी काय केलं हो, आपल्या पतीशी त्या एकरूप राहिल्या. आता द्रौपदीची तर कसरतच होती. 5 पती तिनं चुकून मागितले गेले. 5 वेळा शंकराला ती म्हणते मला चांगला पती दे, मला पराक्रमी पती दे, मला धर्मशील पती दे. ते 5 गुण तिनं मागितले, त्यामुळं 5 पती 5 गुणी तिला मिळालेले आहेत. आपण जसं मागाल तसं आपल्याला मिळतं. आणि मग तिला जो काही लाभ झाला किंवा हे झाला तो कोणी काढून घेऊ शकत नाही. एखाद्या सावित्रीला एवढं सगळं मिळालं, पती परत मिळाला, सासू सासऱ्यांचं सगळं राज्य त्यांना मिळालं, ही एवढी
ताकद तिच्याकडं होती आणि भगवंतांनी सगळं तिला, तो यमराज होता. यमराज म्हणजे काय, साक्षात यमः कलयतामहम. भगवंतांनी सगळ्या विभूती सांगितल्यात, त्या सगळ्या विभूती त्यांच्याच आहेत. त्यामुळं तो सगळं आपल्याला देत राहतो. आता म्हणून त्याला शरण जायचे, पूर्ण शरण जायचं. तर पुढचा श्लोक आहे 63वा. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. इति ते म्हणजे तुला, छोटासा संधी आहे. ज्ञानम आख्यातम, हे तुला मी सगळं ज्ञान सांगितलं. आख्यातम म्हणजे सांगितलं. हे ज्ञान कसं आहे, गुह्यात गुह्यतरम. गुह्यात म्हणजे गुप्त गोष्टीहून, आणि गुह्यतर गुप्त आणि अधिक गुप्त आणि सर्वात गुप्त. जसं आपण तरतम भाव वापरतो, हा कम्पॅरेटिव्ह, आणि सुपरलेटिव्ह म्हणजे गुह्यतम. तर म्हणलं की थोडासा खाली, पण गुह्यात गुह्यतर म्हणजे गुह्य गोष्टीपेक्षा अधिक गुह्य गोष्ट मी तुला सांगितली. मया म्हणजे मी. आणि विमृश्य एतत् अशेषण. विमृश्य म्हणजे विशेषण, मृष्य धातू, वि अधिक मृष्य धातू आहे मृष्य. तर तू चांगला विचार करून काय कर, विमृश्य एतत् अशेषेण. काहीही मनात ठेवू नकोस. शेष म्हणजे काहीतरी एवढंसं उरलं. त्या गुरुचरित्राच्या गोष्टीमध्ये मागे एकदा मी सांगितले असेल की तो कुष्ठरोग झालेला, सगळं सर्वांग त्याचं पांढरं पांढरं झालेलं होतं. देवीकडे जातो, देवीची आराधना करतो, पण देवी म्हणते माझ्यापेक्षा तू त्या गुरूंकडे जा, गुरु दत्तात्रेयांकडे जा. त्याला असं वाटतं की हिला होत नाही, मग ते गुरु काय करणार आहेत, म्हणून तो गुरूंकडे जातो. थोडासा संशय मनामध्ये धरून जातो. ते सांगतात बा, काहीतरी उपाय सांगतात की तू त्या वाळलेल्या एका काठीला, उमराच्या औदुंबराच्या तिथं पाण्याच्या ठिकाणी त्याला नदीच्या काठावर लाव आणि त्याला पाणी घालत जा. तो घालत राहिला, त्याला पालवी फुटलेली आहे, म्हणजे न होणारी गोष्टसुद्धा तिथे शक्य झाली. मग आता गुरूंकडे आला, म्हणे हो बरोबर आहे. मग आता म्हणे तू स्नान करायला जा, नदीवर स्नान करून ये आणि तुझं शरीर चांगलं होईल. गुरूंचा ऐकतो, जातोय तो. नदीवर गेला आणि कुठंतरी मनामध्ये एवढीशी शंका होती की खरंच होईल का हो हे बरोबर, सगळं माझं सर्वांग चांगलं होईल का. आणि आला, तेवढी मनामध्ये शंका राहिली त्याच्या. गुरूंकडे आला, सगळं सर्वांग छान झालेलं होतं, सुंदर त्याची त्वचा कांतिमय झाली. आणि गुरु म्हणतात वा छान झालं असतो. तो म्हणतो हो छान झालं, सगळं छान झालं. बघ म्हणे मग एकदा सगळ्या सर्वांगाचं निरीक्षण कर. तर मांडीवर एवढासा एक डाग राहिलेला होता. का राहिला, संशय राहिला त्याच्या मनात, शंका राहिली की अरेच्छा माझं पूर्ण होईल की नाही. तसं भगवंतांनी किंवा कोणीही आपले गुरु असतील, सद्गुरू असतील, संत सज्जन असतील, त्यांनी अगदी कितीही सांगितलं तरी त्यांच्यावर पूर्ण विश्वास आपला पाहिजे. म्हणून विमृश्य एतद अशेषेण. अशेषणासाठी मी एवढं सांगितलं की एवढी सुद्धा मनामध्ये तुझ्या शंका ठेवू नकोस. चांगल्या प्रकारे पूर्णपणे विचार करून यथा इच्छसी तथा कुरु. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, छोटासा संधी आहे, यथेच्छसी. यथा इच्छसी तथा कुरु. जसं तुला इच्छा होईल, तू जशी इच्छा करशील तसं कर. म्हणजे मी तुला हे सगळं ज्ञान आता पूर्णपणे सांगितलेलं आहे आणि गुह्याहूनही गुह्य, अधिक गुह्य असं सांगितलेलं आहे. पण त्याचा तू नीट विचार कर आणि मग याच्यावर पूर्णपणे जशी तुला इच्छा होईल तसं सगळं कर. आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, जसं मी ज्ञान सांगितलेलं आहे तसं सगळं करायचं आहे असं सांगतात. म्हणजे अगदी अतिगुह्य गुप्त अशी गोष्ट सगळ्या सांगितलेली. माझ्या मनात मी काही ठेवलेलं नाही. तसं तू सुद्धा अशेषेण सगळा नीट विचार कर, पूर्णपणे विचार. लहान मुलांना काय, तरुणांना सुद्धा जास्त सांगावं लागतं बघा.
इतक्या त्यांना वाटा असतात हे झाल्यानंतर, समजा 12वी झाल्यानंतर कुठे जायचे, खूप मनामध्ये संशय असतो. म्हणून दोन्ही ग्रुप घेतात, PCB आणि PCM. मग मेडिकलला जायचं का इंजिनिअरिंगला जायचं. पण शेवटी काय होतं, स्कोअर काय झाला, PCBपेक्षा PCMला जास्त मिळाला. मग आता PCBत तिथल्या स्कोअरपेक्षा आपल्याला 2 मार्क कमी आहेत, 4 मार्क कमी आहेत, म्हणजे तिकडं काही लागणार नाही, चालले इंजिनिअरिंगला. मग काय होतं, आईवडील म्हणतात की हे बघ, तुला जर मेडिकललाच जायचं असेल तर तू जा, आम्ही तुला पैसे देऊ, वाटलंच तर कर्ज काढतो, हल्ली शिक्षणाचं कर्ज मिळतं. पण तुला जर नसलं जावं वाटत, खात्री नसेल, तर तू नीट विचार कर. आणि मग तो मुलगा नीट विचार करतो की ठीक आहे, आईवडिलांना कर्ज काढून त्यांना याच्यात घालण्यापेक्षा काही हरकत नाही, मी इंजिनिअरिंगला जातो. किंवा हल्ली नवनवीन कोर्सेस किती निघालेत, जाऊ दे, एखादा तर म्हणतो मी आर्म फोर्समध्ये जातो, देशाची सेवा तरी होईल. म्हणजे दोन्ही पर्याय तो सोडून देतो. तेव्हा निवडलेले होते, डिग्रीला जायचं आहे, कुठल्या कावीनं जायचंच आहे ना, मग मी देशाची सेवा करत करत त्या संरक्षण क्षेत्रामध्ये जाईल. भले मी आर्मीत जाईन, नेव्हीत जाईन, एअरफोर्समध्ये जाईन, जिथे मला संधी मिळेल तिथे मी जाईन आणि माझं कल्याण करेन, असा पूर्ण विचार करणारी मुलं असतात. पण काही मुलं अशी आहेत बघा, आमच्याच ओळखीचे, अगदी जवळचे 3 मुलगे. मोठ्याला सांगितलं, मोठ्याची इच्छा होती मेडिकलला जायची. पण त्यांना काय वाटलं, वडिलांना वाटलं आता सामान्य शिक्षकाच्या याला मेडिकलला पाठवणं सोपं असतं एक वेळ, कदाचित मेरिटवर त्याला प्रवेशही मिळाला असता. पण पुढे तो दवाखाना काढणं, अमकं तमकं, हा विचार त्यांनी काहीतरी केला. आणि नंतर ते म्हणाले नको, तू इंजिनिअरिंगलाच जा, बाकी काही शीण नाही डोक्याला, इंजिनिअरिंग झाला की चांगली नोकरी मिळेल, आपल्या आपल्या पायावर उभं राहशील. झालं, तर इंजिनियर झाला, अगदी त्याला परदेशात अमेरिकेत नोकरी मिळाली, सगळं चांगलं झालं. आता दुसरा मुलगा, दुसऱ्याला इंजिनियर व्हायचं होतं. पण वडील म्हणतात, त्यांना काय वाटतं, आता काय एकाचीच जबाबदारी राहिली, अजून तिसरा आहे आणि याला मेरिटवर प्रवेश मिळतोय म्हणल्यावर जाऊ देत. मग कुठेतरी सरकारी हॉस्पिटल्समधून त्याला मिळेलच ना, कशाला अगदी प्रायव्हेटच आपलं दवाखाना काढून द्यायला पाहिजे. म्हणून त्याला तिकडे पाठवलं. त्याची इच्छा इंजिनिअरिंगला होती, मोठ्याची मेडिकलला होती. उलटं झालं आणि तो मेडिकलमध्ये चांगला, मेरिटमध्ये चांगला झाला, MBBS झाला, पण पोस्ट ग्रॅज्युएट करायला पैसा नाही. आणि हल्ली पोस्ट ग्रॅज्युएटशिवाय कुठल्याच क्षेत्रात काही मिळत नाही. तो जो नाराज झाला, फ्रस्ट्रेट झाला. बरं, काही ठिकाणी प्रायव्हेटमध्ये किंवा गव्हर्मेंटच्या जेवढ्या अटी नियमानुसार 3 वर्ष करायला पाहिजे ती केली, मग पुन्हा प्रायव्हेटमध्ये जिथं करता येईल तिथे केली. पण अत्यंत कमी पैशावर, कमी ह्याच्यावर 12-12, 15-15, 24 तास राबवून घेतात हॉस्पिटल्स. आणि तो फ्रस्ट्रेट झाला. नंतर ही नोकरी सोड, ती नोकरी सोड, या हॉस्पिटलमध्ये त्यात. आणि आता नाराज होऊन फक्त आईवडिलांना दोष देत बसतो की तुमच्यामुळं मला मेडिकलला जावं लागलं. सगळ्यांना सांगतो, त्यांनी पाठवलं म्हणून मी गेलो. आता मी जे सांगितलं असतं की तू पूर्ण विचार कर, विमृश्य एतद अशेषेण. आज आपण हा एक धागा घेऊया आजच्या जीवनात, आपल्या स्वतःसाठी पण घेऊया, आपली नातवंड असतील, मुलं असतील, नातेवाईक असतील, कोणी शेजारी पाजारी असतील, तर त्याला ते सांगता आलं पाहिजे की तू तुझा निर्णय घे. त्यानं जर तेव्हा म्हणलं असतं की काही नाही, मी इंजिनिअरिंगलाच जातो, काय अवघड होतं, 2 मुलं झाली असती इंजिनियर. पण वडिलांना नंतर वाटलं आणि तिसऱ्याला सुद्धा पुन्हा त्यांनी मेडिकललाच घातलं, कारण तो अत्यंत अजून दोघांपेक्षा स्मार्ट होता. आणि जेव्हा या भावाचं असं काही झालंय म्हटल्यानंतर त्यानं काय करावं, मेडिकलला गेला, शेवटची टर्म राहिलेली होती फक्त, सेमिस्टर शेवट. तर नोव्हेंबरमध्ये त्याची लास्ट सेमिस्टर होणार आणि तो MBBS ही डिग्री त्याला मिळाली असती. आधी 2 महिनेच त्यानं
आईवडिलांकडे गेला हॉस्टेलवरनं. गौरी गणपतीचा सण, गणपतीच्या सणाला मोदक खाल्ले, सगळं आईचं आवडीनं केलं. आणि नंतर काय केलं, ते दुसऱ्या गावी राहत होते आमच्या इथे. त्या घराची किल्ली गुपचूप मोठ्या जुडग्यातनं वडिलांकडनं काढून घेतली, गुपचूप काढून घेतली आणि इकडं आला आणि शेवटी आत्महत्या केली गळफास देऊन. आणि 3दा मला भेटायला येत होता. आता हे दुर्दैव. आता मी म्हणजे काही कोणी फार मोठी असं नाही, पण त्याला वाटलं असेल की यावं काकूंना विचारायला, सल्ला विचारावा, शेवटी काय करू म्हणून. 2दा 3दा आला आणि मी नेमकी कॉलेजमधनं यायची होते. गौरीचा सण होता, आम्ही त्या धावपळीत होतो सगळे. आणि अगदी गौरीच्या दिवशी त्यानं गळफास घेतला दोरीनं, पंख्याला हे लावून. आईवडिलांना कळेना, हा कुठेच आला नाही, गौरीच्या सणाला आला नाही. फोन करतायत, आम्हाला करतायत, घरी जाऊन बघा. आता घर बंद तर आम्ही कसं बघणार, तरी पण म्हणे बघा तर जाऊन. आणि मग ते कुठली तरी एक काही किल्लीन प्रयत्न केला तर ते टांगलेलं आम्हाला दिसलं. अशा घटना घडतात हो. म्हणून विमृश्य एतद अशेषण. इतका सुंदर मुलगा, इतका हे, पण हे घडतायत, घटना अशा घडतायत. म्हणून तू पूर्ण विचार कर, हे तरुणांना सांगायला पाहिजे. आजकाल तर एवढं तेवढं काही झालं की आत्महत्या, अमकं, मुलं काय, मुली काय. ह्या काळात गरज आहे बघा ही भगवद्गीता समजून घ्यायची आणि शिकायची. आणि यथा इच्छसी तथा करू, म्हणजे जशी इच्छा आहे तसं कर, म्हणजे हे असं कर नाही. तर तुला इंजिनिअरिंगला जायचं आहे, तू इंजिनिअरिंगला जा. तुला शिक्षक व्हायचं आहे, तू शिक्षक हो. तुला जे व्हायचं आहे, तुला व्यवसाय करायचा आहे, तू व्यवसाय कर. पण तू तुझ्या पायावर कर आणि तू पूर्ण विचारांती कर, असं सांगावं असं वाटतंय. म्हणून ज्ञानदेव एका ओवीमध्ये फक्त गीतेची महती काय सांगतात बघा. संपत आली वेळ. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. उद्या ती ओवी सांगते.